असं सर्वांनीच केलं पाहिजे. गडावरती येऊन प्रत्येक माणसाने जर हे काम केलं ना की कचरा साफ करायचं तर आपला गड साफ राहील. तर नमस्कार मित्रांनो, तर आता राजगडावरती आलो होतो आणि राजगडावरती खूप क्राऊड वाढला आहे. 4 तास आहे, कचरा पण वाढणार आणि मग भरपूर असा कचरा वाढला आहे. बघू शकता तुम्ही, एवढा कचरा फक्त चालत गोळा केला आहे. गडावरती आल्यानंतर कचरा केला पाहिजे की नाही केला पाहिजे हे पण समजलं पाहिजे. प्रत्येक दुरुसेवक आजकाल आपल्या म्हणजे प्रत्येक दुरुसेवक संघटना आहेत. ते संघटना जर त्या रविवारी शनिवारी येऊन स्वच्छता करतात, गडावरती येऊन संवर्धन करतात, तरी एवढं करून एवढा कचरा होतोय म्हणजे काय गोष्ट आहे बघा. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कुठून कचरा काढला आणि किती कचरा झाला आहे बघू शकता तुम्ही. आणि जर प्रत्येक लोकांनी जर अशी मोहीम घेतली म्हणजे गडावर तुम्ही आला फिरण्यासाठी आणि जर 2-2 बाटल्या जर गोळा करून घेऊन गेला ना तरी खूप कमी असा कचरा आपला कमी होईल गडावर. तर नक्कीच तुम्ही पण अशी मोहीम राबवा. तर गडाची काळजी करा, म्हणजे आपल्या गडाचं थोडं संवर्धन करण्याचा प्रयत्न करा तुमच्या ज्यानं काय होत असेल. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे, गडावरती जरी कॅम्पिंग करत असेल तरी लोकांनी करू द्या, पण कचरा नाही केला पाहिजे. प्रत्येक दुरुसेवक येतो गाडावर संवर्धन करतो घराचा विचार न करता. ऑफिसमधून काही दुरुसेवक येतात डायरेक्ट गडावरती येतात ती कशासाठी, विकेंडला कचरा साफ करण्यासाठी, गडावरती झालेला हा कचरा साफ करण्यासाठी. आणि मग एवढं जर आपले दुरुसेवक करत असतील आणि त्यांना फक्त कमेंट करून लोक काय बोलतात की तुम्ही चांगलं काम करताय, त्यांना शाबासकी देतात. अहो तुम्ही पण केलं पाहिजे, तुम्ही पण गडावर आल्यानंतर असे काय कार्य केली पाहिजेत. असं काय नाही फक्त दुर्गसेवकांनीच केलं पाहिजे, असं सर्वांनीच केलं पाहिजे. गडावरती येऊन प्रत्येक माणसाने जर हे काम केलं ना की कचरा साफ करायचं तर आपला गड साफ राहील.